कल्याण शहर में रहने वाली रवीना सुधीर जगताप की चर्चा फिलहाल हर जगह हो रही है। रवीना ने अमेरिका के टेक्सासियन A&M यूनिवर्सिटी ऑफ यूएसए से मास्टर ऑफ साइंस इन इंजीनियरिंग मैनेजमेंट की पदवी हासिल कर अपने सहित पूरे देश का नाम रोशन किया है, जिसे देखते हुए कल्याण की विविध संस्था द्वारा रवीना का सत्कार सम्मान किया जा रहा है। बता दें कि समाज सेवक सुधीर जगताप अपने परिवार सहित कल्याण में रहते हैं। उनकी लड़की रवीना ने जो पदवी हासिल की है, उस वजह से पूरे कल्याण शहर में उसकी और परिवार वालों की वाहवाही हो रही है। तो वहीं रवीना ने अपना शिक्षण शुरुआत में कल्याण के बालक मंदिर विद्यालय से हासिल किया है। उसके बाद बिरला स्कूल से साइंस विषय लिया और बाद में मुंबई के सोमैया कॉलेज से बैचलर ऑफ इंजीनियरिंग डिग्री पूरी की है। कई वर्ष जॉब करने के बाद रवीना ने अमेरिका में अपना शिक्षण शुरू किया, जहां से उसने मास्टर ऑफ साइंस इन इंजीनियरिंग मैनेजमेंट पदवी हासिल की है। रवीना ने अपने वक्तव्य में बताया कि आज मैं जिस भी मुकाम पर हूं, उसके लिए सभी का आभार मानती हूं। इस क्षेत्र में अच्छी जॉब की संधि है और भविष्य में एक अच्छी पोस्ट पर रहूंगी, जिसके लिए मैं सभी का आभारी हूं। आज म्हणजे आपल्या इंडियामधली जी रवीना आहे ती आज राहायलाही आपल्या वॉर्डमध्येच आहे आणि तिची मम्मी आपल्या महिला मोर्चामध्ये सचिव आहेत। तर त्यांची मुलगी आज मास्टर ऑफ सायन्स तिने आज बाहेर देशामध्ये केलं, त्याबद्दल तिचे आम्ही खूप खूप अभिनंदनही करतो आमच्या महिला मोर्चातर्फे व भारतीय जनता पार्टीतर्फे। आणि तिने असंच पुढेही खूप नाव करत राहावं, कारण तिच्या नावामुळे आपल्या इंडियाचं नाव मोठं होतं आहे। तर तिने असं शिक्षण पुढे खूप छान घेत राहावं, तिला पूर्ण तिच्या पुढच्या शिक्षणासाठी पण आपण तिला शुभेच्छा देतो। आणि काही गोष्ट असेल तर म्हणजे तिला कुठलीही गोष्ट काय अडणार तर तसं नाही, पण काही आलं तरी आम्ही सगळ्या महिला मोर्चा म्हणून आम्ही BJP म्हणून तिच्या पाठीमागे एकदम खंबीरपणे उभे राहू। आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तिच्या आई आणि बाबांना खूप शुभेच्छा मी देते, कारण त्यांनी आज विश्वासाने आपली मुलगी एवढी बाहेर देशात पाठवली आहे, तर त्यांचं पण खूप मोठं श्रेय त्याच्यासाठी आहे। तर त्यांनाही शुभेच्छा मी देते की त्यांची पण मुलगी आज एवढं छान नाव काढलंय तिने, तर त्यांचीच मुलगी नाही, आज आमचे पण त्यांनी नाव काढलेलं आहे, तर तिला त्याच्याबद्दल तिला खूप खूप शुभेच्छा आम्ही देतो। आज आमच्या कल्याण शहरातली रवीना जगताप यांनी अमेरिकेत जाऊन सायन्स इंजिनिअरिंग मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये पदवी प्राप्त केलेली आहे आणि बरेच कमी लोकांनी ही पदवी प्राप्त केली आहे। अशी ही पदवी तिने प्राप्त केल्याबद्दल आम्ही कल्याणकर म्हणून तिचा आधी ते सत्कार केला आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पण तिचा सत्कार केला आहे आणि सत्कार म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तिने अजून चांगलं यश संपादित करून या कल्याण शहराचं नाव या देशामध्ये आणि देशाबाहेर वाढवावं एवढीच आमची अपेक्षा होती। आणि खरंच तिने जी पदवी मिळवली ती कौतुकास्पद आहे आणि तिचाच आदर्श घेऊन कल्याणमधील इतर विद्यार्थी देखील या सारखं शिक्षण घेतील आणि कल्याणकरांसाठी अभिमानाची बाब ते देखील घडवतील अशी मी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यासाठी त्यांचा आज आम्ही स्वागत समारंभ या कार्यालयामध्ये आयोजित केला होता। मला आज या दिवशी सन्मानित केलं आहे, कारण मी मास्टर्स ऑफ सायन्स इन इंजिनिअरिंग मॅनेजमेंट ही पदवी घेतली आहे टेक्सास A&M युनिव्हर्सिटी US मधून। आणि इथवर मी आले, खूप छोटी सुरुवात होती माझी। मी इथेच कल्याणमध्ये बालक मंदिर स्कूलमधून मी स्कूलमध्ये गेली होती, तिथे माझं 10th झालं। त्यानंतर मी बिर्ला कॉलेजमधून सायन्स केलं होतं आणि त्यानंतर मी KJ सोमय्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून मी बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग केलं। आणि हे सगळं झाल्यानंतर मी काही वर्ष जॉब केला आणि मग मी US मध्ये गेली। आणि आजच्या दिवशी मला इथे सन्मानित केलं आहे भारतीय जनता पार्टी आणि त्याचे जे आहेत अध्यक्ष वरुण शेठ पाटील त्यांनी केलं आहे। आणि याबद्दल मी खूप आभारी आहे सगळ्यांची। त्यांनी मला इतका मान दिला, इतका सन्मान मला मिळाला। मी अजिबात अपेक्षा केली नव्हती की मला माझं एवढं कौतुक होईल, बट हो, हे खूप मोठी गोष्ट आहे। माझं याबद्दल कौतुक केलं ह्यांनी आणि हे एक उदाहरण आहे की यामुळे लोकांना अजून प्रोत्साहन मिळेल, स्पेशली मुलींना खूप प्रोत्साहन मिळेल की त्यांनी पण असं सगळं करावं पुढे जाऊन आणि शिक्षण थांबवू नये, जितकं शिकता येईल तितकं शिकावं, कारण आपल्या पाठीशी खूप चांगले लोक आहेत। आणि असं प्रोत्साहन दिल्याबद्दल मला खूप खूप धन्यवाद मी व्यक्त करते। फ्युचरमध्ये काय म्हणजे पुढे काय म्हणजे याच्यामध्ये कसं फ्युचरमध्ये मला या फील्डमध्ये
जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत, जसं AI मध्ये आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि ऑटोनॉमस मॅन्युफॅक्चरिंग. हे खूप बूमिंग फील्ड्स आहेत, एस्पेशली US मध्ये, आणि इंडियामध्ये पण पुढे जाऊन यात खूप प्रगती होणार आहे. सो तेच आहे पुढचा प्लॅन. आता मी स्पेशलायझेशन करत आहे आणि ते झाल्यानंतर पुढचा असाच प्लॅन असणार आहे.